नमस्कार. 24 एप्रिलला दिल्लीत एक पत्रकार परिषद झाली. राघव चड्डा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल हे तिघे एका टेबलावर बसलेले आणि त्यांनी सांगितलं, आम्ही आम आदमी पार्टी सोडली. आम्ही BJPमध्ये जात आहोत. 7 खासदार एका झटक्यात. विचार करा, तुम्ही पंजाबमध्ये राहता. 2022मध्ये तुम्ही झाडूचं बटन दाबलं कारण तुम्हाला वाटलं हा पक्ष वेगळा आहे आणि आज 4 वर्षांनी तुमचा खासदार कमळाच्या रांगेत उभा आहे. मग तुमच्या मताचं काय झालं? आधी काय घडलं ते समजून घ्या. आम आदमी पार्टीचे राज्यसभेत 10 खासदार होते. त्यातले 7 राघव चड्डा, संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, विक्रमजीत सहानी आणि राजेंद्र गुप्ता हे 7 जण 24 तारखेला BJPमध्ये गेले आणि कालच 27 एप्रिलला राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या मर्जरला अधिकृत मान्यता दिली. आता राज्यसभेच्या वेबसाईटवर BJPच्या खासदारांची संख्या 113 झाली आहे. आपने सभापतींकडे एक याचिका दिली होती. या 7 खासदारांना अपात्र ठरवा अशी त्यांची मागणी होती. पण सभापतींनी ती याचिका विचारातच घेतली नाही. आपचे संजय सिंग म्हणाले, आता आम्ही कोर्टात जाणार. विचार करा, एका बाजूला 7 खासदारांचं पत्र, दुसऱ्या बाजूला मूळ पक्षाची याचिका. सभापतींनी कोणाचं ऐकलं? ज्यांना जायचं होतं त्यांचं. आता एक गोष्ट सांगतो. 1985ची. राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यावेळी एक कायदा आणला गेला, पक्षांतर बंदी कायदा, इंग्रजीत अँटी डिफेक्शन लॉ. संविधानाच्या 10व्या परिशिष्टात तो लिहिला गेला. का आणला हा कायदा? कारण 1967 ते 1983 या 16 वर्षात भारतात तब्बल 2700 आमदारांनी पक्ष बदलले. एका रात्री सरकारं पडत होती. लोकांनी मत दिलेले एका पक्षाला आणि सरकार चालवत होतं दुसरंच कुणी. म्हणून हा कायदा, साधा नियम, तुम्ही ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात त्या पक्षात राहा, नाहीतर खासदारकी जाईल. पण प्रत्येक कायद्याला एक खिडकी असते, एक एक्सेप्शन. या कायद्यात ती खिडकी आहे. मर्जर म्हणजे विलिनीकरण. जर एखाद्या पक्षातले 2/3 खासदार एकत्र दुसऱ्या पक्षात गेले तर त्याला पक्षांतर म्हणत नाहीत, त्याला म्हणतात मर्जर. आणि अशा खासदारांची खासदारकी जात नाही. आपचे 10 पैकी 7 खासदार म्हणजे 70%, 2/3पेक्षा जास्त, म्हणून कायदेशीर. ऐकायला सोपं वाटतंय ना? पण थांबा, विचार करा. सर्वोच्च न्यायालयाचे माजी वकील आणि माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल काय म्हणतात? ते म्हणतात, हे विलिनीकरण घटनाबाह्य आहे. कारण कायदा काय सांगतो? आधी मूळ पक्षाचं विलिनीकरण व्हायला हवं, मग खासदारांचं. म्हणजे काय? आप हा पक्ष BJPमध्ये विलीन झालेला नाही. अरविंद केजरीवाल अजूनही आपचे राष्ट्रीय संयोजक आहेत. पक्ष आहे तसाच, फक्त 7 खासदार उठून गेले. मग हे मर्जर कसं? लोकसभा सचिवालयाचे माजी सरचिटणीस PDT आचारी म्हणतात, हा टेल वॅगिंग द डॉगचा प्रकार आहे. म्हणजे शेपूट कुत्र्याला हलवतंय. 7 खासदारांनी संपूर्ण पक्षाचं अपहरण केलं आणि सर्वोच्च न्यायालयानेच 2023मध्ये
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरणात सुभाई देसाई खटल्यात स्पष्ट सांगितलं होतं, मूळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष, विधिमंडळातले खासदार आमदार म्हणजे फक्त त्या पक्षाचा एक भाग, शेपटी पक्ष ठरवू शकत नाही. विचार करा, महाराष्ट्रात आपण हे सगळं पाहिलं आहे. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, आज पंजाब, उद्या कुठे? आता एक आकडा सांगतो. काँग्रेसचे अजय माकन यांनी एक आरोप केला आहे. ते म्हणाले, हे जे 7 खासदार बी जे पीमध्ये गेलेत त्यांची एकूण संपत्ती 818 कोटी रुपये आहे. 818 कोटी. यातले एक खासदार अशोक मित्तल जालंधरच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे मालक आहेत. एक विक्रमजीत साहनी मोठे उद्योगपती. एक राजेंद्र गुप्ता आणखी एक उद्योगपती. एक हरभजन सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू. आपला आम आदमी म्हणजे सामान्य माणसाचा पक्ष म्हटलं जायचं. पण राज्यसभेत त्यांनी तिकीट कोणाला दिली? कार्यकर्त्यांना, जमिनीवरच्या नेत्यांना की पैसेवाल्यांना? विचार करा, राज्यसभेची एक जागा खरेदी करायला किती पैसा लागतो? आणि एकदा पैसा देऊन निवडून आलेला माणूस तो उद्या कोणत्याही पक्षात जाऊ शकतो, कारण त्याचं पक्षाशी नातं नाहीच, नातं आहे सत्तेशी. आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा. जे 7 खासदार बी जे पीमध्ये गेले त्यातले 6 पंजाबचे आहेत. आणि पंजाबमध्ये पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2027मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. 2022मध्ये पंजाबमध्ये आपने सत्ता मिळवली होती काँग्रेसला हरवून. आणि आता निवडणुकीच्या आधीच पंजाबचे 6 खासदार बी जे पीमध्ये. काँग्रेसचा आरोप आहे, आप हा बी जे पीचा बी टीम आहे. म्हणजे काँग्रेसला हरवण्यासाठी बी जे पीने तयार केलेलं दुसरं तोंड पंजाबमध्ये, गुजरातमध्ये. हा आरोप किती खरा किती खोटा हे कोर्ट ठरवेल, ते मतदार ठरवतील. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. जेव्हा एखादा खासदार पक्ष बदलतो तेव्हा फक्त त्याची खुर्ची बदलत नाही, त्याच्यावर मत देणाऱ्या लाखो लोकांच्या निर्णयाचाही अर्थ बदलतो. विचार करा, तुम्ही दुकानात जाता, एक साबण विकत घेता. घरी आल्यावर बघता पॅकेट साबणाचं आहे, पण आत साखर. तुम्ही दुकानदाराकडे जाता, तो म्हणतो, साहेब कायद्यात लिहिलं आहे पॅकेटमध्ये काय असावं ते, त्यात साखर असू शकते अशी एक खिडकी आहे, म्हणून लीगल आहे. तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल, अरे पण मी साबण मागितला होता ना. लोकशाही मतदार हाच ग्राहक, पक्ष हा साबण, आणि कायद्यातली ती खिडकी ज्यातून 70% मर्जर घुसतो, तीच साखर आहे साबणाच्या पॅकेटमधली. हा प्रश्न फक्त आपचा नाही, बी जे पीचा नाही, काँग्रेसचाही नाही. हा प्रश्न आहे, पुढच्या निवडणुकीत तुम्ही कुणालाही मत दिलं तरी त्या मताला अर्थ राहील का? 1985 साली राजीव गांधींनी हा कायदा का आणला होता? कारण लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला होता. आमदार रात्रीत पक्ष बदलायचे, सरकारं पडायची. लोकांनी विचारलं, आम्ही मत कुणाला देतोय आणि सत्ता कुणाची? 40 वर्षांनी आपण पुन्हा त्याच जागी आहोत, फक्त रंग बदललेत. आमदारांच्या जागी आता खासदार आहेत. पक्षांतर या शब्दाच्या जागी विलिनीकरण आहे. फार्म हाऊसच्या जागी आता पंचतारांकित हॉटेलं आहेत. पण मूळ प्रश्न तोच, मतदारांच्या निर्णयाची किंमत किती? सर्वोच्च न्यायालयाच्या एक खटल्यात म्हटलं होतं,
खासदार 2 टोप्या घालू शकत नाही, एक खासदार म्हणून, दुसरी पक्षाचा सदस्य म्हणून. पण आज 7 खासदारांनी या दोन्ही टोप्या एकाच रात्री बदलल्या. आप कोर्टात जाणार आहे. कोर्टात काय होईल माहीत नाही. गोव्याच्या बाबतीत असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयाने अकॅडेमिक म्हणून बंद केला होता. कारण नवीन विधानसभा बसली होती. म्हणजे खासदारांचा कार्यकाळ संपेपर्यंत निकाल लागलाच नाही, तर खटला व्यर्थ झाला. विचार करा, कायद्याला उशीर म्हणजे न्यायाला नकार, पण इथे तर कायद्याला उशीर म्हणजे पक्षांतराला परवानगी. मतदार म्हणून आपल्या हातात काय राहतं? फक्त पुढची निवडणूक. आणि त्यावेळी एक प्रश्न, हा माणूस ज्या पक्षाच्या तिकिटावर मागल्या वेळी आला होता, तो पक्ष आज कुठे आहे? बाकी तुम्ही ठरवा. तुम्ही सुज्ञ आहात. नमस्कार.